संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचं उद्या दुपारी 3 वाजता प्रस्थान होणार आहे। शहरातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती पाहता वारकऱ्यांनी आळंदीला न येता त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं असं आवाहन करण्यात आलंय। इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 1660 वारकरी आणि मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत पार पडणार आहे। मात्र कोणत्याही प्रथा परंपरा मोडल्या जाणार नाहीयेत। प्रस्थान सोहळ्याला काही तास उरलेत, मात्र त्याआधी आळंदीमध्ये येण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहेत। तर हा पालखी प्रस्थान सोहळा नक्की असणार कसा आहे? माझ्या समोर संस्थांचे विश्वस्त आहेत। कशा पद्धतीने हा सोहळा असणार आहे, किती वारकऱ्यांना या सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली? 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं आषाढी वारी पालखी सोहळा 2026 संपन्न होणार आहे। यासाठी पुराची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आम्ही मर्यादित वारकऱ्यांसह हा सोहळा पार पडण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारणतः श्रींच्या रथाच्या पुढील 1 ते 27 व श्रींच्या रथाच्या पाठीमागील 1 ते 20 व पोट अशा एकूण 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी आणि मानकरी, खांदेकरी, प्रतिष्ठित इत्यादींसह अराउंड 1660 व्यक्तींच्या समवेत हा प्रस्थान सोहळा पार पाडणार आहोत। हा संपूर्ण प्रस्थान सोहळ्याचा जो कार्यक्रम असणार आहे तो परंपरेनुसार या ठिकाणी संपन्न होणार आहे। थोडक्यात जर का तपशील द्यायचं झालं तर पहाटे 4:15ला साधारणपणे काकडा आरतीने सुरुवात होईल। त्याच्यानंतर पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती वगैरे होऊन साधारणपणे 2 ते 2:30च्या दरम्यान ज्या काही प्रस्थान सोहळ्यासाठी 47 दिंड्या असतात त्यांना आत घ्यायला आपण सुरुवात करू आणि 3 वाजता साधारणपणे प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। त्याच्यानंतर श्री गुरु हैबत बाबा यांच्यातर्फे श्रींची आरती, संस्थांची आरती होईल। नंतर प्रमुख जे मानकरी आहेत त्यांना नारळ प्रसाद देण्यात येईल। पालखी प्रस्थान सोहळ्याला मोठी गर्दी असते, यावर्षी काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत। काय एकंदरीत आव्हान खरं तर वारकऱ्यांना कराल, कशा पद्धतीने हे निर्बंध पाळले? एकंदरीत जेवढ्या काही आपल्या अधिकृत दिंड्या आहेत त्या सर्व दिंड्यांचे दिंडी प्रमुख कालपासून संस्थान व्यवस्थेच्या, त्याच्यात मग सरकारी यंत्रणा पण आल्या, यांच्या संपर्कात आहे। ज्या जागेवरून त्यांना निघायचं होतं त्यांनी त्या जागेवरच अथवा जवळपासच्या सुरक्षित जागेवर थांबावं अशा सूचना दिल्या गेल्या होत्या। एकंदरीत आळंदीत समजा हे सर्व आले जरी तरी पूर परिस्थिती आणि सगळी अव्यवस्था पाहता त्यांनी कमीत कमी संख्येमध्ये यावं। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।